आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. हे बघा, शेवटी लोकांनी तुम्हाला मतं का टाकावी, ते का टाकावी? काहीतरी लोकांना कारण भेटलं पाहिजे ना. आजच्या दिवशीचं जे कारण असतं तो विषय सोडून द्या, तो विषय बाजूला ठेवा. परंतु ते जे कारण जे असतं, शेवटी लोकांनी तुम्हाला पुढारी का बोललं पाहिजे? लोक काय बोलतात, अरे उठा उठा, अरे उठा दिनेश पाटील, अरे उठा एवढे साहेब आले. हे लोक का बोलतात? कारण लोकांना खात्री असते की हा आपल्याला सामान्य करून देणार, पण ज्यावेळी सार्वजनिक अडचण येईल त्यावेळी हा माणूस आपल्यासोबत पोलीस स्टेशनला या ठिकाणी येईल. आणि त्या सर्व कामाचा एक भाग म्हणून शासनाने दिलेल्या योजना किंवा या ठिकाणी आपल्या पक्षाने दिलेल्या योजना आपल्याला लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणं हे आपलं या ठिकाणचं काम आपलं असलं पाहिजे. आणि म्हणून हा सर्व प्रपंच या ठिकाणी मांडलेला आहे. मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेन की आत्ताचा अर्थसंकल्प हा शासनाचा चेहरा असतो, शासनाचा आरसा असतो, किंवा शासनाचा काय म्हणतात त्याला चेहराच हा शब्द माझा बरोबर आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि म्हणून शासन कुणाकुणाची काळजी करतं. तर शासनाने या ठिकाणी आपण आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले देव, आपलं वैभव या ठिकाणी आपण जपणारी माणसं असल्या कारणानं शासनानं पहिल्यांदा या ठिकाणी निर्णय घेतला की आपण आपलं देवत्व ज्या मंडळ या ठिकाणी शासनानं स्थापन करण्याचं या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा इथे ठरवलेलं आहे. हे आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे? वारकरी संप्रदायाचं वारकरी मंडळ या ठिकाणी ठरवलंच, पण केवळ वारकरी महामंडळ इथे नाही ठरवलं, तर प्रतिदिंडीला त्यांनी 20,000 रुपयाचा या ठिकाणी निधी या ठिकाणी देण्याचं त्यांनी ठरवलं. दिंडीचा जो मार्ग असतो त्या प्रत्येक मार्गावर त्या त्या ठिकाणी त्यांनी औषधोपचार करणारी केंद्र या ठिकाणी उभारली. मला आठवत आहे याच्या अगोदर 15 वर्षापूर्वी ज्या दिंड्या जायच्या त्यावेळी एवढं जाण्या येण्याच्या सोयी नसायच्या. त्यावेळी दिंडीला जाणाऱ्या माणसाला पोचवायला जो दिंडी जिथून सुरू होते तिथे येणारा घरातला माणूस थोडी 4 आसवं ढाळायचा. 15 दिवस जाणारा माणूस सुखरूप येऊ दे, थोडीशी काळजी, या पद्धतीने डोळ्यामध्ये आसू असायचे. कारण औषधोपचार मिळेल की नाही, नीट चालणं होईल की नाही, प्रवासात काय अडीअडचणी येतील, या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याचं काम शासनानं या ठिकाणी केलं. त्याचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा या ठिकाणी त्यांनी इथे दिलेल्या आहेत. पंढरपूरला जाणारी वारी हा एक जागतिक महोत्सव आहे असं म्हणतात. माझे वडील एक गोष्ट सांगायचे की कित्येक जर्मन संशोधक वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.